परिपत्रकावरून चर्चा. सुजित जोगस यांच्या नावावरील पदाचा उल्लेख चर्चेत. जालना महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या कथित हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी आयुक्त अंजली शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानंतर आता शहरातील एका बॅनरवरील मजकुरावरून प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. जालना शहरात लावण्यात आलेल्या एका अभिनंदन फलकावर नगरसेवक किंवा महानगरपालिकेचे सभापती नसलेल्या व्यक्तीच्या नावासमोर महानगरपालिकेतील पदाचा उल्लेख करण्यात आल्याचं दिसून येत आहे. या बॅनरवर सुजित जोगस यांच्या नावासमोर महानगरपालिकेतील सभापती पदाचा उल्लेख असल्यानं हा विषय चर्चेत आला आहे. आयुक्तांच्या परिपत्रकात महानगरपालिकेच्या कामकाजात निवडून आलेले नगरसेवक व नगरसेवकांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांचा अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित बॅनरवरील पदनामाचा नेमका संदर्भ काय, तसेच असा उल्लेख अधिकृत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे बॅनरवरील मजकुराबाबत संबंधितांकडून किंवा महानगरपालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे आयुक्तांच्या परिपत्रकात नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाणार याकडे आता शहरांचं लक्ष लागलंय. महानगरपालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय तसेच विविध विकास कामांच्या ठिकाणी नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून हस्तक्षेप होत असल्यास त्यावर प्रशासन काय कारवाई करणार याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.